Good evening, everyone, and welcome to the Success Career Academy Nursing Coaching powered by Nursing Experts. महाराष्ट्रातील सर्व सरळ सेवा पद भरती अपडेटसाठी आणि नर्सिंग जगतातल्या सर्व अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करा. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे विद्यार्थी मित्रांनो, तिथून तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकतात. तर आज विद्यार्थी मित्रांनो आपण काय बघणार आहोत, तर DMER चं सिलेक्शन कसं मिळवायचंय, DMER मध्ये सिलेक्शन कसं मिळवायचंय या पूर्ण डिटेल मी तुम्हाला आज एक प्रॉमिस करतो की मी जे पॉइंट सांगतोय किंवा मी जो पॅटर्न सांगतोय त्याच पॅटर्नने तुम्ही स्टडी करणार तर 101% तुम्ही DMER मध्ये काय घवघवीत यश मिळवाल विद्यार्थी मित्रांनो. चला तर आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया. आज आपण काय बघणार आहोत की DMER भरती पहिल्या प्रयत्नात कशा प्रकारे तुम्ही जे प्रिपरेशनची स्ट्रॅटेजी ठेवायची विद्यार्थी मित्रांनो ती आज आपण आजच्या सेशन मध्ये बघणार आहोत. तर याच्यात काय बघणार आहे आपण, तर याच्यात मास्टर स्ट्रॅटेजी बघणार आहे कोणा तर सर्व पोस्टसाठी, तांत्रिक संवर्गातील सर्व पोस्टसाठी, अतांत्रिक संवर्गातील सर्व पोस्टसाठी आणि लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की स्टाफ नर्सचे नोटिफिकेशन कधी येणार आहे. बघा, महाराष्ट्रात सर्वात आधी तुम्ही आमच्या चॅनलवर जाऊन चेकआउट करू शकता. 14 मे आणि 4 मेच्या व्हिडिओमध्ये मी स्पष्ट सांगितलं होतं की जूनच्या फर्स्ट सेकंड किंवा जास्तीत जास्त थर्ड वीक पर्यंत DMER चं नोटिफिकेशन येणार आहे आणि ते आलं विद्यार्थी मित्रांनो. 19 जूनला नोटिफिकेशन येण्याआधी एक दिवसाआधी आम्ही आमच्या चॅनल सांगितलं होतं की 1100+ पदांची जाहिरात येणार आहे आणि ती आली. लवकरच स्टाफ नर्स पदाची पण जाहिरात येणार आहे आणि मी शक्यतो उद्या किंवा परवाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की किती पोस्ट वॅकंट आहे आणि किती नोटिफिकेशन कधी येणार आहे. तर सर्व अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करा. आणि तुमच्या सर्वांसाठी एक गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो की सक्सेस करिअर अकॅडमीचे 2023-24 मध्ये DHS DMER मध्ये जवळपास 250+ सिलेक्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो. ओके, तर आम्ही DMER साठी स्पेशल टेक्निकल आणि नॉन टेक्निकल बॅच लॉन्च केली आहे आणि ह्या बॅच मध्ये काय काय कव्हर अप करणार आहे आपण, तर याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लासेस असणार आहे. बघा, सक्सेस करिअर अकॅडमी ही महाराष्ट्रातली एकमेव अकॅडमी आहे जिथे की सर्व लाईव्ह बॅचेस ज्या आहेत त्या DMER टार्गेटेड आहेत. तुम्हाला दुसरीकडे रेकॉर्डेड बॅचेस मिळतील, MPSC चे बॅचेस मिळतील, बट सरळ सेवेच्या बॅचेस मिळतील, बट स्पेशली DMER टार्गेटेड आणि DMER चे PYQ बघून जी बॅच टार्गेटेड असणार आहे ती फक्त तुम्हाला सक्सेस अकॅडमी मध्ये मिळणार आहे. यासोबतच तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स असणार आहेत, रेकॉर्डेड क्लासेस असणार, लाईव्ह क्लासेस असणार आहे, डेली टेस्ट सिरीज असणार आहेत, नोट्स असणार आहे, अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहे. कुठलाही लेक्चर तुम्ही एक वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस, 4 वेळेस, तुम्हाला जितक्या पाहिजे तितक्या वेळेस अनलिमिटेड व्ह्यूज असणार आहे. 6 महिने तुम्हाला या कोर्सची व्हॅलिडिटी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि सध्या 8,000 कोर्सची प्राइस सध्या फक्त ऑफर मध्ये 2499 प्राइस आहे आणि ही ऑफर जी आहे ही लिमिटेड टाइमासाठी आहे. जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर दिले गेलेल्या रनिंग नंबर्सवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा सक्सेस करिअर अकॅडमी ऍप डाउनलोड करू शकता. तर आपण बघणार आहोत कशा प्रकारे DMER चं तुम्ही अभ्यासाचं नियोजन करायचंय. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असतो की मी कशा प्रकारे अभ्यास करू, कुठल्या सब्जेक्टला किती वेटेज देऊ. बघा, मी माझ्या जुन्या सर्व व्हिडिओज मध्ये तुम्हाला आतापर्यंत सांगितलंय की सिलेबस कसा असणार आहे. सिलेबसचा व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवर बघू शकता. पॅटर्न कसा असणार आहे हे पण मी आपल्या व्हिडिओत सांगितलंय. बट प्रिपरेशन स्ट्रॅटेजी 75 डेजचा मास्टर प्लॅन आपण आतापर्यंत बनवला नव्हता आणि आजपासून आपण साधारणतः 75 डेज म्हणजे साधारणतः मी काय बघतोय की DMER येणाऱ्या 75 डेज मध्ये जर आली आपला प्लॅन ऑफ ऍक्शन कसा असणार आहे, कशा प्रकारे आपण वर्क ऑफ करणार आहे आणि कशा प्रकारे आपण सिलेक्शन मिळवणार आहे. का सिलेक्शन मिळवायचंय? आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आपल्या केलेल्या प्रयत्नांचं कष्टाचं चीज करण्यासाठी. आपल्या आईला म्हणायचं ए माँ तेरी पसीने की हर सा चमकाऊंगा, तू देख सपने बड़े पुरे करके मैं दिखलाऊंगा. आणि त्यांचं स्वप्न जर तुम्हाला साकार करायचं असेल तर ती मेहनत करावी लागेल. ओके, तर आजच्या सेशनला सुरुवात करण्याआधी एका ब्युटिफुल कॉटने आपण करूया. जब तक ना सफल हो, जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, यूं संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम. जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, यूं संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नाही होती. येस विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही खरंच तुमच्या
ती तळमळ असेल, ती आग असेल, मला सरकारी कर्मचारी बनायचंय, मला सरकारी अधिकारी बनायचंय, तर जगातली कुठलीही ताकद तुम्हाला ते बनण्यापासून अडवू शकत नाहीये, रोखू शकत नाही. पण तुमच्या स्वप्नांमध्ये ते पोटेन्शियल्स हवे आणि फक्त स्वप्न बघून होत नाही, तर तुम्हाला तेवढी मेहनत पण घ्यावी लागणार आहे. तर चला बघूया कशा प्रकारे आपला प्लॅन ऑफ ऍक्शन असणार आहे डीएमईआर साठी. बघा, डीएमईआर एक्झाम पॅटर्न सगळ्यात आधी समजून घ्यायचा आहे. डीएमईआरचा एक्झाम पॅटर्न काय आहे? 40-60. 40% टेक्निकल तांत्रिक संवर्गातील प्रश्न आणि 60% नॉन टेक्निकल, ज्याच्यात मी वेळोवेळी सांगितलंय मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर, मॅथ आहे, जीके आहे, रिझनिंग आहे आणि जीएस आहे. हे सगळं मिळून तुम्हाला 60% म्हणजे 120 मार्काचा सिलेबस असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचंय? डीएमईआरचा एक्झाम पॅटर्न झाला मॉक टेस्ट. बघा, सगळ्यात कुठली पण गोष्ट करण्याआधी, कुठली पण एक्झाम क्रॅक करायची असेल तर सगळ्यात एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी की आहे मॉक टेस्ट. तुमचा टेस्टवर, तुमचा त्या सब्जेक्टवर कमांड आहे की नाही, कितपण कमांड आहे, तुम्ही कुठे कमी पडताय, कुठे जास्त पडताय, या गोष्टी तुम्हाला कुठून अनालाइज होणार आहे? तर मॉक टेस्ट सर्वात काय असणार आहे? इम्पॉर्टंट असणार आहे. आता हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला, तुम्हाला कळून जाईल की कशा प्रकारे मला प्रिपरेशन करायचंय. आणि मी प्रॉमिस देतो, मी परत एकदा तुम्हाला सांगतो की तुम्ही अशा प्रकारे प्रिपरेशन केलं तर जगातली कुठलीही ताकद तुम्हाला डीएमईआर मध्ये यश मिळवल्यापासून अडवू शकत नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत बनून राहायचे विद्यार्थी मित्रांनो. तर आपण काय बघतो, सगळ्यात आधी एक्झाम पॅटर्न तुम्हाला माहिती करून घ्यायचं. मॉक टेस्ट काय इम्पॉर्टंट आहे? 35 डेज स्टडी प्लॅन. इथे टेक्निकल टीम कडनं मिस्टेक झालेली आहे. इथे काय असणार आहे आपला 75 डेजचा आपण मास्टर प्लॅन बनवतोय, मास्टर स्ट्रॅटेजी प्लॅन बनवतोय आणि ह्या 75 डेज मध्ये डीएमईआर कशी क्रॅक करायची हे आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. स्टडी स्ट्रॅटेजी कशी ठेवणार आहात तुम्ही, कुठल्या सब्जेक्टसाठी किती वेटेज देणार आहात आणि हार्डवर्क आणि ट्रिक्स. तुम्हाला फक्त हार्डवर्क करून नाही चालणार विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला स्मार्ट वर्क देखील करावा लागेल. कशा प्रकारे तुम्हाला स्टडी करायचा आहे, कसा कुठल्या सब्जेक्टसाठी किती टाइम द्यायचा आहे, पीवायक्यू साठी किती टाइम द्यायचा आहे, अतिसंभाव्य प्रश्न कसे सोडवायचे आणि कशा प्रकारे तुम्हाला मागील क्वेश्चन पेपरचं अनालिसिस करायचंय, हे सगळं तुम्हाला मी पुढे सांगणार आहे. तर आपण बघूया. सगळ्यात आधी काय करायचंय, एक्झाम कोण घेणार आहे? तर एक्झाम ही टीसीएस घेणार आहे. वेळोवेळी मी माझ्या व्हिडिओत सांगितलं की डीएमईआर ची एक्झाम ही टीसीएसच घेणार आहे. आणि येस विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम कोण घेणार आहे? तर तुमची टीसीएस एक्झाम घेणारे विद्यार्थी मित्रांनो. मार्किंग आहे का? नाही. ग्रेट नो. कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग इथे नसणार आहे. पेपर टाइम किती असणार आहे? तर तुम्हाला 1.5 तासाचा पेपर अवधी असणार आहे. म्हणजे किती? 90 मिनिट्स. 90 मिनिट अवधी असणार आहे. आणि क्वेश्चन्स किती असणार आहे तुम्हाला? तर 100 प्रश्न असणार आहे. 100 पैकी 40 कसले असणार आहे? टेक्निकलचे असणार आहे. आणि नॉन टेक्निकलचे किती असणार आहे? 60 प्रश्न असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्या सक्सेस अकॅडमी मध्ये तुम्हाला सर्व पीवायक्यूज मिळणार आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स. आणि त्यासोबतच पीवायक्यू, त्यातल्या त्यात फक्त पीवायक्यू नाही, त्या पीवायक्यूचा अनालिसिस करून ह्या येणाऱ्या डीएमईआर मध्ये 2025 चे अतिसंभाव्य प्रश्न कसे असतील हे सर्व तुम्हाला सक्सेस करिअर अकॅडमी ऍप्लिकेशन मध्ये बघायला मिळणार आहे. सोबतच आपल्या युट्यूब चॅनलवर पीवायक्यूचे लेक्चर्स पण असतात. तुम्ही जर सक्सेस करिअर अकॅडमीचे व्हिडिओ स्क्रोल कराल, करंट अफेअर्सचे, मराठी ग्रामरचे, इंग्लिश ग्रामरचे, जीकेचे, जीएसचे, गणिताचे, बुद्धिमत्ताचे सर्व पीवायक्यू जे व्हिडिओज आहे ते तुम्ही सक्सेस करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर बघू शकताय. तर ज्यावेळेस तुम्ही आता बघा प्रिपरेशन साठी स्टार्ट कराल, त्यावेळेस तुमच्यासाठी सर्वात एक महत्वाची गोष्ट असणार आहे. कुठली गोष्ट असणार आहे? तर ती सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट असणार आहे टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज म्हणजे काय? टेस्ट सिरीज डायरेक्ट सोडवायला घ्यायची आहे का? नाही. आधी तुम्हाला त्या विषयाचा अभ्यास करावा लागणार आहे. त्या विषयाचा अभ्यास झाले, रिव्हिजन झाली की मग तुम्हाला कुठे जायचंय? टेस्ट सिरीज कडे जायचंय. आणि टेस्ट सिरीज कशा प्रकारे असणार आहे? तर सक्सेस करिअर अकॅडमी मध्ये तुम्हाला फुल लेंथ मॉक टेस्ट. आता बघा, तुम्ही एक तर 2 ऑप्शन ठेवूया. तुम्ही जर आमच्या कोचिंगचे स्टुडंट असाल तर तुमच्यासाठी ऑप्शन नंबर 1 आहे. जर तुम्ही कोचिंगचे स्टुडंट नसाल तर तुमच्यासाठी, समजा तुम्ही दुसरे काही बुक्स आहे, दुसरे काही गोष्टी आहेत, तर त्याच्यासाठी ऑप्शन नंबर 2 आहे. बघा, जर तुम्ही सक्सेस करिअर अकॅडमी मधून मॉक टेस्ट सोडवणार असाल तर ठीक आहे, किंवा तुम्ही बाहेरून कुठून मॉक टेस्ट सोडवत असाल तरी ठीक आहे. तर तुम्हाला सर्वात आधी काय करायचंय? सगळ्यात आधी त्या सब्जेक्टची स्टडी करायची आहे, त्याच्यानंतर रिव्हिजन करायची आणि त्याच्यानंतर कुठे जायचंय? मॉक टेस्ट वर जायचंय. फक्त मॉक टेस्ट असणार आहे का? नाही.
तर तुम्हाला टॉपिक वाईज टेस्ट पण सोडवायच्या आहे. आता बघा, ज्यावेळेस तुम्ही टेस्ट सिरीज सोडवणार आहे, आता तुम्ही समजा 100 मार्काची टेस्ट सिरीज सोडवताय, त्यावेळेस तुम्ही अॅनलाईज करताय, "अरे यार, माझे मार्क कुठे जाताय? मराठी ग्रामरमध्ये जाताय, इंग्लिश ग्रामरमध्ये जाताय, बाकीच्या सब्जेक्टमध्ये माझा स्कोरिंग होतोय." त्यावेळेस काय करणार आहे तुम्ही? मग त्यावेळेस तुम्ही अॅनलाईज कराल, "अरर, मी मराठीमध्ये कमी पडतोय." त्यावेळेस तुम्ही काय करणार, की टॉपिक वाईज टेस्ट सोडवणार. टॉपिक वाईज टेस्ट कशा असणार? मराठी ग्रामरमध्ये पण बरेच टॉपिक्स आहेत. अलंकार आहेत, त्याच्यानंतर नाम आहे, सर्वनाम आहे, क्रियापद आहे. मग अशा प्रकारे तुम्ही बघाल, "अरे यार, माझ्या नामाचे जे टेस्ट सीरीज आहे, त्याच्यात मला चांगले मार्क्स मिळताय. मग माझं जे सर्वनाम आणि अलंकार आहे, याच्यात मला कमी मार्क्स मिळताय." मग त्यावेळेस तुम्ही काय करू शकता विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टीमध्ये तुम्ही वीक आहात, त्या गोष्टीवर तुम्ही काय करू शकताय? फोकस करू शकताय. ओके. सगळ्यात आधी इम्पोर्टंट काय असणार आहे? सर्वात आधी तुम्हाला टेस्ट सोडवायची आहे. जोपर्यंत तुम्ही टेस्ट सोडवत नाही, तोपर्यंत तुम्हाला अॅनलाईज नाही होणार आहे, की तुम्ही कुठल्या गोष्टीत बेस्ट आहात, कुठल्या गोष्टीत तुम्हाला प्रिपरेशनची अजून गरज आहे, कुठल्या गोष्टीला तुम्हाला टाईम देण्याची गरज आहे. त्याच्यानंतर दुसरं पार्ट असेल अॅनालिसिस. अॅनालिसिसमध्ये मग मी तुम्हाला सांगितलं 2 टाइपचे टेस्ट असतील. एक काय असतील कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट. कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे काय? कॉम्प्रिहेन्सिव्ह म्हणजे त्याच्यात ओव्हरऑल ऑल सब्जेक्ट कव्हर असतील. ऑल सब्जेक्ट्स काय असतील? कव्हर असतील. टेक्निकल असो की नॉन टेक्निकल. आणि सेकंड टेस्ट सीरीज कुठल्या प्रकारची असेल? ती सब्जेक्टिव्ह असेल. सब्जेक्टिव्ह म्हणजे त्याच्यात स्पेसिफिक सब्जेक्ट असेल. जसं की मराठी आहे, इंग्लिश आहे. ओके. मग ज्यावेळेस तुम्ही त्याचा अॅनलाईज कराल आणि रिझल्ट बघाल, त्यावेळेस तुम्हाला कळेल, "अरे बाबा, मी इंग्लिश ग्रामरमध्ये कमी पडतोय, मी मराठी ग्रामरमध्ये कमी पडतोय." आणि ज्यावेळेस तुमच्या हे लक्षात येईल, तुम्ही त्यावर काय फोकस करू शकताय विद्यार्थी मित्रांनो. आणि आता पुढे बघूया आपण. आता 75 मास्टर प्लॅन कसा असणार आहे? मी तुम्हाला गॅरंटी देतो विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला गॅरंटी देतो, की तुम्ही हा जो फंडा वापराल, आता वेळ कमी आहे आणि त्या वेळेचा जर तुम्ही सदुपयोग कराल आणि व्यवस्थित टायमाचं नियोजन कराल, तर तुम्ही 100 नाही 1001% DMER क्रॅक करणार. DMER काही जगावेगळी नाहीये विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर प्रॉपर प्लॅनिंग केली, तुम्ही जर प्रॉपर एक्झिक्युशन केलं, तर आरामात एक्झाम क्लिअर होऊ शकते. सक्सेस अकॅडमीने 23-24 मध्ये 250 प्लस सिलेक्शन तुम्हाला दिलेले आहे. त्याच्यामुळे जर आमच्या तुम्ही विद्यार्थ्यांना विचारू शकता किंवा तुमचे तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, की DMER क्रॅक करणं नॉट दॅट मच डिफिकल्ट जेवढं तुम्ही कन्सिडर करताय विद्यार्थी मित्रांनो. तर याच्यात आपण 3 फेज कॅटेगराईज करणार आहे. सर्वात पहिले असणार आहे पहिला फेज, त्याच्यानंतर दुसरा फेज, त्याच्यानंतर असणार आहे तिसरा फेज. पहिला फेज किती दिवसाचा असेल आपला? 35 दिवसांचा असेल पहिला फेज. दुसरा फेज किती दिवसांचा असणार आहे आपला? 30 दिवसांचा आपला दुसरा फेज असेल. आणि तिसरा अँड दॅट इज मोस्ट क्रुशियल अँड मोस्ट इम्पॉर्टंट फेज ऑफ युअर प्रिपरेशन, दॅट इज थर्ड फेज. थर्ड फेज मध्ये आपण प्रॉपर एक्झिक्युशन करणार आहोत. जेवढं पण आपण नॉलेज गेन केलेलं आहे, आता मी पुढे व्हिडिओज मध्ये सांगणार आहे तुम्हाला, की कशा प्रकारे आपण प्रत्येक फेज मध्ये वर्कअप करणार आहोत. ओके. तर बघूया. आता सगळ्यात पहिले आपला पहिला फेज आहे. हा किती साधारणतः 35 दिवसाचा आपण कन्सिडर करतोय. टेंटेटिव्ह आपण कन्सिडर करतोय. विषय आहे तिथे अभ्यासाचे तास आहे आणि एकूण तास किती मिळतात हे बघायचंय. सर्वात पहिला सब्जेक्ट आहे मराठी ग्रामर. आता साधारणतः मराठी ग्रामर हा साधारणतः जेवढा आपला सरळ सेवेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट सिलेबस आहे, हा हार्डली मॅक्झिमम 25 ते 30 लेक्चर मध्ये फिनिश होतो. तरी मी म्हटलं, की तुमच्यातल्या काही लोकांना एक टॉपिक डबल वेज जाऊन बघावा लागतोय. एखादी गोष्ट समजत नाही. तरी आपण याला 35 तास तास कन्सिडर केले. मराठीसाठी किती तास कन्सिडर केले आपण? 35 तास कन्सिडर केले पहिल्या 35 दिवसात. रोज 1 तास तुम्हाला कोणासाठी द्यायचा आहे? मराठीसाठी द्यायचा आहे. कोणासाठी द्यायचा आहे? तर मराठीसाठी रोज तुम्हाला 1 तास द्यायचा आहे. दुसरा तास, दुसरा जो विषय असेल गणित आणि बुद्धिमत्ता. बघा, मॅथ आणि रिझनिंग याचे जवळपास 30 प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो, जे की तुम्हाला किती आहेत? 60 मार्कांसाठी आहे. त्याच्यामुळे मॅथ पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. मॅथ मध्ये तुम्हाला ट्रिक्स आणि ट्रिक्स खूप इम्पॉर्टंट असतात. ट्रिक्स आणि टिप्स खूप इम्पॉर्टंट असतात. बघा, जर एक गणित तुम्ही एक 10 मिनिटं जर सोडवायला घेताय आणि तुमच्या शेजारचा विद्यार्थी जर ते गणित 15-20 सेकंदात सोडवतोय, तर तो तुमच्याने 7 ते 8 मिनिटं पुढे निघून जातो. आणि एक्झाम मध्ये टाइम मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट असतो. लास्ट DMER बऱ्याच विद्यार्थ्यांची कंप्लेंट होती, की आम्हाला टाइम चुकला नाही, टाइम चुकला नाही. अरे बाबा, एक्झामिनर तुम्हाला तिथेच अडकवत असतो. त्याच्यासाठी तुम्हाला काय असते? प्रॉपर एका गाईडची, प्रॉपर एका मेंटरची किंवा प्रॉपर एक कोचची गरज असते, जो की तुम्हाला दाखवेल, की बाबा रे बाबा, हे असं गणित दिसलं, की याला 10-20 सेकंदात कसं सोडवायचं. आणि असे सर्व टीचर तुम्हाला सक्सेस अकॅडमी मध्ये पाहायला मिळते.
तर बघूया 2 तास कशासाठी असणार आहे तुम्हाला, गणित आणि बुद्धिमत्तासाठी. मग ती 35 दिवसात किती तास होतात विद्यार्थी मित्रांनो, 70 तास होता. इंग्रजीसाठी इथं स्पेलिंग मिस्टेक आहे. इंग्रजीसाठी किती वेळ द्यायचा आहे तुम्हाला, इथं बुद्धिमत्ता आहे, बुद्धिमत्ता आहे. आणि इंग्रजीसाठी किती, 1 तास रोज द्यायचा. किती तास होतील, 35 तास होतील. 35 तास खूप झाले तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच पासून क्वेश्चन टॅग पर्यंत यायला आणि जंबल्ड अप पॅराग्राफ पर्यंत यायला 35 तास खूप झाले विद्यार्थी मित्रांनो. साधारणतः 25 ते 30 तासात आरामात तुमचा इंग्रजीचा पूर्ण अभ्यास कव्हर होतो. तरी मी 35 तास कन्सिडर केले आहेत. ओके. आणि त्यात जी के, जनरल नॉलेज आणि जनरल सायन्स साठी आपण 1 तास कन्सिडर करूया. त्यासाठी 35 तास. मग 35 तासात तुमचे काय आहे, जे पण तुमच्या क्लासेसमध्ये लेक्चर्स होत आहे किंवा तुम्ही सेल्फ प्रिपरेशन करताय, तर त्यासाठी रोज तुमचं न्यूजपेपर रिडिंग असलं पाहिजे. करंट अफेअर्स या महाराष्ट्रातल्या, करंट अफेअर्स या भारतातल्या, चालू घडामोडी या भारतातल्या, चालू घडामोडी जागतिक स्तरावरच्या, त्या सर्व तुम्हाला अनालाइज करायच्या, त्या स्टडी करायच्या आणि त्याच्यातनं तुम्हाला काय करायचं, प्रिपरेशन करायचंय. आधी तुम्हाला तुमची 2023 ची क्वेश्चन पेपर काढायची. त्याच्यात काय काय विचारलंय तुम्हाला, चीफ जस्टिस ऑफ इंडिया विचारलंय, त्याच्यानंतर आरबीआयचे गव्हर्नर विचारले आहेत, त्याच्यानंतर काय विचारलंय तुम्हाला, पद्मभूषण पुरस्कार कोणाकोणाला मिळालाय, असे सर्व प्रश्न आहेत. ज्यावेळेस तुम्ही त्यांना अनालाइज कराल तुम्हाला ऑटोमॅटिक कळून जाईल, अरे डीएमईआरचा फोकस कुठे असतो. तर अशा प्रकारे तुमचे सक्सेस अकॅडमीमध्ये पण तुमचे जीके जीएस पूर्ण टॉपिक्स कव्हर केले जाणार आहे. त्याच्यासाठी आपण एक 35 तास कन्सिडर करूया. आणि टेक्निकल, आता आपला सगळ्यात इम्पॉर्टंट कुठला सब्जेक्ट आहे, टेक्निकल. तुम्ही जर नर्सिंग बॅकग्राऊंडचे असाल, तुम्ही जर फार्मसी बॅकग्राऊंडचे असाल, तुम्ही लॅब टेक्निशियन असाल, तर आपण जो 4 वर्ष 3 वर्ष जो अभ्यास केलेला आहे तोच आपल्याला ह्या डेली 2 तासात रिवाइज करायचा. जर तुमचा अभ्यास 0 असेल तर मात्र मी काही करू शकत नाही. टेक्निकलचा तुमचा थोडा तरी अभ्यास झालेला पाहिजे चांगल्यापैकी. या टाइमामध्ये आपण तो अभ्यास पण करणार आहे आणि तो रिवाइज पण करणार. ओके. नॉन टेक्निकल आपण बेसिक्स पासून शिकतोय, कारण की 10वी पासून आपला त्याच्यावर कनेक्ट नाहीये, कमांड नाहीये. पण टेक्निकलवर आपला 100% कमांड आहे, कारण की आपण त्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन केलेले, त्यामुळे विषयामध्ये आपण यश संपादन केलेले, डिग्री कंप्लीट केलेली. त्याच्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला त्याचं रिव्हिजन करायचंय. आणि त्याच्या रिव्हिजनसाठी मी किती, 2 तास ठेवले, म्हणजे 35 दिवसात आपल्याला किती, 70 तास मिळणार आहे. आता हा झाला फेज 1. फेज 1 मध्ये काय केलंय तुम्ही, पहिल्यांदा सर्व सब्जेक्ट स्टडी करताय. आता ज्यावेळेस तुम्ही एखादं बुक घेऊन अभ्यास करायला बसाल, आता बघा, जर तुम्हाला मी एक क्लासेसचं महत्व पटवून देतो, तुम्ही आमच्याकडे लावा असं नाही, की तुम्ही कुठेही लावा, बट ऍटलिस्ट लावा. ज्यावेळेस तुम्हाला एखादा गाईड असतो, एखादा मेंटॉर असतो, एखादा मार्गदर्शक असतो, ज्यावेळेस एखादा गुरु असतो किंवा तुमचे आई वडील असतात, ज्यावेळेस ते तुम्हाला एखादा मार्ग दाखवतात, त्यांना माहिती असतं की ह्या मार्गावर कसं पोचायचंय. जर मी तुम्हाला सांगितलं का, अरे बाबा इथून तू येवल्याला जा, जर तुला येवल्याचा पत्ता माहित नाहीये, तुला माहित नाही की इथून तुला सीबीएस ला जायचंय, सीबीएस वरनं टर्न घ्यायचा, सीबीएस वरनं तुला औरंगाबाद नाक्याला जायचं, औरंगाबाद नाक्यावरनं तुला राईट टर्न घेऊन तुला येवल्याच्या दिशेने जायचं, तू पोहोचू शकत नाही. तुला 100 जागेवर विचारावं लागेल, 100 अडथळे येतील, एक तर गुगल मॅप लावा लागेल. पण जर तुमच्यासोबत गुगल मॅप असेल किंवा तुमच्या मार्गदर्शकाने जर तुम्हाला रस्ता सांगितला असेल, तर तुम्हाला पोहोचणं सोयीस्कर होईल. अशाच प्रकारे जर तुमच्या प्रिपरेशन मध्ये तुमच्या सोबत एखादा मेंटर उभा असेल, एखादा मार्गदर्शक उभा असेल, एखादा शिक्षक उभा असेल, एखादी सक्सेस अकॅडमी उभी असेल, तर तुमचं ध्येय हे आरामात काय होऊ शकतंय, साध्य होऊ शकतंय विद्यार्थी मित्रांनो. तर तशाच प्रकारे तुमच्या मग टेक्निकल मध्ये आणि नॉन टेक्निकल मध्ये कसं प्रिपरेशन करायचं हे तुम्हाला सगळं गायडन्स इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपण बघूया सेकंड फेजची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशी ठेवणार आहे आपण. तर याच्यामध्ये आपण बघणार आहे, फर्स्ट फेज मध्ये काय केले, आपण ते सब्जेक्ट स्टडी केले. आता बघा, तुम्ही ज्यावेळेस बुक रीड करायला घ्याल, 100 150 पेजेसचे बुक्स, त्याच्यातलं कुठलं वाचायचे, नाम वाचायचे, सर्वनाम वाचायचे, क्रियाविशेषण वाचायचे, प्रयोग वाचायचे. बट ज्यावेळेस तुम्हाला एकदम सॉर्टेड कंटेंट मिळेल, की अरे बाबा सरळ सेवेच्या दृष्टीने एवढंच महत्वाचं आहे, एवढंच वाच, त्यावेळेस तुमचं काय होतं, टाइम मॅनेजमेंट होतं, टाइम सेव्ह होतो आणि तो कुठेतरी योग्य मार्गी लागतो विद्यार्थी मित्रांनो. आता सेकंड फेज मध्ये ज्यावेळेस एंटर करतोय आपण, आपल्या प्रिपरेशनचे 35 दिवस पूर्ण झालेत आणि एकदा आपल्या सगळ्या विषयावर आता कमांड आलेली, थोड्या बऱ्यापैकी आपल्याला त्या गोष्टी माहिती झालेल्या, आपल्या सक्सेस अकॅडमीच्या लेक्चर मधनं म्हणा किंवा दुसऱ्या क्लासेस मधनं म्हणा किंवा तुमच्या पर्सनल प्रिपरेशननी म्हणा, तुमचा आता 35 दिवसाचं प्रिपरेशन झालंय, सगळ्या सब्जेक्ट वरनं तुमची एकदा नजर गेली, आता वेळ आहे रिव्हिजनची. बघा, आता मी तुम्हाला एक फंडा सांगेल की बाबा रे, मराठीसाठी मराठीसाठी मी के सागर पब्लिकेशन वापरू की बाळासाहेब शिंदे वापरू
की मोरंबे वापरू की कुठलं वापरू? ज्यावेळेस तुम्ही असं कन्फ्यूज व्हाल, तर मी तुम्हाला एक सांगेल विद्यार्थी मित्रांनो, अरे बाबा कुठलं पण पुस्तक उचल तू मार्केटमधून जाऊन. कुठला पण पुस्तक उचल, कुठला पण क्लास उचल, कुठला पण नोट्स उचल, कुठला पण शिक्षक उचल. पण बाळा रे, त्याला तू कंटिन्यू फॉलो कर. त्याला रिवाइज कर. त्याच्या काय कर, तू आवृत्ती कर. एकदा वाचून झालं, दुसऱ्यांदा वाच, दुसऱ्यांदा वाचून झालं, तिसऱ्यांदा वाच. पण तू तुझे टीचर चेंज नको करू, तुझे मेंटर चेंज करू नको. तू रॅपिडली बुक्स चेंज करू नको. तू एका गोष्टीवर ठाम राहा. एखादी गोष्ट सतत रिपीट करशील ना, तर ती तुला 100% काय होईल, तिच्यात तू पारंगत होशील. ती ती तुला चांगल्या प्रकारे अवगत होईल. पण तू तीच गोष्ट तुझं बुक्स बदलत राहिला, तुझं नोट्स बदलत राहिला, तर ती तुला कधीच साध्य होणार नाही. याच्यामुळे काय करायचंय तुम्ही, तर एका बुकवर किंवा एका गोष्टीवर स्टिक राहायचंय आणि ती परत-परत रिवाइज करत चालायची विद्यार्थी मित्रांनो. ओके, येतंय लक्षात तुमच्या? तर मराठीसाठी तुम्हाला आता नेक्स्ट 30 दिवसाचा प्लॅन. आता सगळ्यात पहिले आपण पहिले 35 दिवस बघितले. 75 दिवसापैकी पहिले 35 दिवसाचं प्लॅनिंग झालं. आता पुढचे 30 दिवस आपल्याला काय करायचंय बघा. आता ऑलरेडी तुमचं मराठीचं समजा एक टॉपिक आहे. जो जो सगळ्यात पहिला टॉपिक आहे, तो तुमचा वाचून झालेला आहे आणि पुढच्या 30 दिवसांनी ज्यावेळेस तुम्ही वाचायला जाल, तुम्हाला त्याला 1 तास नाही लागणार. 1 तासाच्या टॉपिकला हार्डली तुम्हाला 30 ते 40 मिनिट लागतील. किती मिनिट लागतील विद्यार्थी मित्रांनो? 30 ते 40 मिनिट लागतील. तरी मी काय करतोय, प्लसमध्ये काय कन्सिडर करतोय तुम्हाला, एक साधारणतः 30 ते 1 तास कन्सिडर करूया. तुम्ही थोडा एक 5-10 मिनिटं ब्रेक घेताय आता. 30 ते 40 मिनिटं तुम्हाला मराठी ग्रामरसाठी लागणार आहे. गणित आणि बुद्धिमत्तासाठी परत 2 तास. 2 तास तर नाही लागणार, पण कन्सिडर करूया. इंग्रजीसाठी 1 तास असणार आहे. जीके आणि जीएस साठी 1 तास असणार आहे. टेक्निकलसाठी 2 तास असणार आहे. आणि ह्या सर्व व्यतिरिक्त सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट, तुमच्या प्रिपरेशन मध्ये सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट काय असणार आहे? PYQ. आता तुम्ही म्हणाल सर हे काय आहे PYQ? दॅट इज प्रिव्हियस इयर दॅट इज प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. तुमच्या प्रिपरेशन मधली सर्वात जी महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे काय, तर PYQ. तुम्ही कॉलेजला पण ज्यावेळेस तुमच्या फायनल इयरच्या जीएनएम असो, बीएससी असो, कुठल्या पण फायनल एक्झाम्स देत असाल, तुम्हाला माहित असेल की साधारणतः 30 ते 40% सिलेबस कुठून रिपीट होतो? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. तुमचे शिक्षक तुम्हाला सांगत असतील की बाळा रे, मागील 4-5 वर्षांच्या तू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडव. तू तेवढ्या जरी सोडवल्या तुझी पासिंग आरामात होऊन जाते. आणि तू जर अजून अभ्यास केला तर तुझं स्कोरिंग 100% होणार आहे. अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, डीएमईआर मध्ये सर्वात इम्पॉर्टंट रोल प्ले काय करणार आहे? PYQ. मग प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुमच्या सर्व 2023च्या सर्व शिफ्टच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ज्या आहेत त्याचा अनालिसिस सक्सेस करिअर अकॅडमी मध्ये घेतलं जाणार आहे. आणि त्यासोबतच तुम्हाला काय असणार आहे? टेस्ट सिरीज. दॅट इज सेकंड क्रुशियल आणि इम्पॉर्टंट गोष्ट काय असणार आहे? टेस्ट सिरीज असणार आहे. पण टेस्ट सिरीज मध्ये तुमच्या 2 प्रकारच्या टेस्ट सिरीज असतील. कुठल्या कुठल्या? एक असेल कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट सिरीज. कॉम्प्रेहेन्सिव्ह टेस्ट सिरीज जी की कम्प्लीट मॉक टेस्ट असेल. जी की काय असेल? कम्प्लीट मॉक टेस्ट असेल. आणि दुसरी काय असेल? सब्जेक्टिव्ह, म्हणजे सब्जेक्ट वाईज सब्जेक्टिव्ह टेस्ट सिरीज. मग त्याच्यामध्ये काय असणार आहे? जर समजा मराठी आहे, मराठीचं टॉपिक वाईज अलंकाराची वेगळी, प्रयोगाची वेगळी, इंग्लिश असेल आर्टिकलची वेगळी, प्रिपोजिशनची वेगळी. अशा प्रकारे तुमची टॉपिक वाईज काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो? टेस्ट सिरीज होणार आहे. आणि इथे नाही झाली तर तुम्ही जिथून ज्या कंटेंट मधून, ज्या क्लासेस मधून किंवा ज्या स्टडी मटेरियल मधून प्रिपेअर करताय तिथे तुम्हाला टेस्ट सिरीज ह्या इम्पॉर्टंट असणार आहे. जर तुम्ही टेस्ट सिरीजचा कुठलं बुक नसेल परचेस केलं तर आधी जाऊन काय करायचंय? टेस्ट सिरीजचा बुक परचेस करायचंय विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्या प्रिपरेशनचा शेवटचा फेज असणार आहे, दॅट इज थर्ड फेज, विच इज मोस्ट इम्पॉर्टंट अँड क्रुशियल फेज ऑफ युअर प्रिपरेशन. तुम्ही आता गेल्या 65 दिवसांमध्ये जे प्रिपरेशन केलंय ते आपल्याला आता आपल्या पेपरात आलं पाहिजे. ते आपल्या कुठे आलं पाहिजे? लेखणीमध्ये आलं पाहिजे, तुमच्या आन्सर शीट मध्ये आलं पाहिजे, तुमच्या एक्झामच्या आन्सर की मध्ये आलं पाहिजे. आणि याच्यासाठी काय इम्पॉर्टंट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो? तर याच्यासाठी सर्वात पहिला जो आहे तो विषय दॅट इज टेस्ट सिरीज प्लस PYQ. आता आपला सेकंड फेज, जो आपला सेकंड जो फेज होता 30 दिवसाचा, त्या 30 दिवसाच्या फेज मध्ये तुम्हाला टाइम किती द्यायचा होता विद्यार्थी मित्रांनो? तर रोज 2 तास द्यायचे होते.
म्हणजे हे 30 दिवस तुम्हाला किती, रोज 2 तास, म्हणजे 2 तास रोज म्हणजे किती, 60 तास तुम्ही पीवायक्यूज आणि टेस्ट सिरीज साठी देणार होता. आता हा थर्ड फेज आलाय, तुमची एक्झाम जवळ आलेली आणि एक्झामला किती दिवस राहिले शिल्लक, फक्त एक्झामला किती दिवस राहिले शिल्लक, फक्त 10 दिवस शिल्लक राहिले. आणि ह्या शेवटच्या 10 दिवसामध्ये तुम्ही कशा प्रकारे प्रिपरेशन करायचे, तर इथे तुम्हाला असणार आहे सगळ्यात पहिले टेस्ट सिरीज. सगळ्यात पहिले काय असणार आहे, टेस्ट सिरीज. दुसरी काय गोष्ट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले टेस्ट सिरीज, दुसरी आहे पीवायक्यूज, आणि तिसरी सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जी की तुम्हाला पूर्ण महाराष्ट्रात कुठे बघायला भेटणार नाही, तर ती असणार आहे आणि जे की स्पेशल सक्सेस करिअर अकॅडमी लॉन्च करते आहे, दॅट इज अतिसंभाव्य. अतिसंभाव्य प्रश्न काय आहे, अतिसंभाव्य प्रश्न 2023च्या डीएमईआरचा अनालायसिस करून आमची पूर्ण टीचिंग फॅकल्टी काय करणार आहे, आमचे स्पेशल मराठीचे टीचर, आमचे स्पेशल मॅथचे टीचर, आमचे स्पेशल रिझनिंगचे टीचर, आमचे स्पेशल जीकेचे टीचर, हे सर्व मिळून काय करणार आहे, अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज लॉन्च करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ह्या सिरीज मध्ये काय असणार आहे, तुमच्या 2023च्या डीएमईआरच्या पॅटर्न नुसार आम्ही क्वेश्चन डिझाईन करणार आहे. आणि ज्यावेळेस ते प्रश्न तुम्ही बघणार, त्याच्यातले मोस्ट ऑफ प्रश्न, मोस्ट ऑफ म्हणजे ऑलमोस्ट 70 to 80% प्रश्न ऍज इट इज तुम्हाला एक्झाम पेपर मध्ये बघायला भेटतील आणि सोबतच तुमची प्रॅक्टिस पण होईल. आणि ज्यावेळेस तुम्ही अनालाइज कराल त्यावेळेस तुम्हाला कळेल की अरे बाबा, माझं प्रिपरेशन हे एकदम राईट ट्रॅकने चाललंय, एकदम परफेक्ट कायने चाललंय, ट्रॅकने चाललेलं आहे. आणि उरलेल्या टाइमात, उरलेला आता तुम्हाला किती, 3 तास रोज काय करायचंय, 3 तास पैकी 1 तास टेस्ट सिरीज सोडवायची, 1 तास पीवायक्यू ला द्यायचा आणि 1 तास अतिसंभाव्य प्रश्नांना. कशाला द्यायचा आहे, अतिसंभाव्य प्रश्नांना, अतिसंभाव्य प्रश्नांना. आणि उरलेले 7 तास जे आहे ते तुम्हाला रिव्हिजन करायची. त्याच्यात कुठले कुठले सब्जेक्ट होते आपला, मराठी 1 तास होता, इंग्रजी 1 तास होता, गणित 1 तास होता. मग तुम्ही म्हणाल सर तेवढेच तास आणि तेच आणि तेवढीच प्रिपरेशन का करायचं, अरे बाबा बघ, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही एखाद्या गोष्टीची सतत आवृत्ती कराल त्यावेळेसच तुमचं काय होतंय, लक्ष तुमचं गाठू शकताय तुम्ही. त्याच्यामुळे तुम्हाला ती पुनरावृत्ती करणं खूप काय आहे, गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर मग काय, मराठी, इंग्लिश, मॅथ, जीके, रिझनिंग, जीके, जीएस आणि सोबत नर्सिंगचे 2 तास. अशा प्रकारे तुम्हाला काय द्यायचंय, तुमचं टाइम टेबल बनवायचंय. मग सर्वात पहिले आपला फेज किती दिवसाचा होता, 35 डेजचा पहिला फेज होता, ज्याच्यामध्ये तुम्हाला किती, मराठीसाठी 1, गणितासाठी 2, इंग्लिशसाठी 1, जीके जीएस साठी 1 आणि नर्सिंग साठी 2, असे टोटल 7 तास द्यायचे होते. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड फेज मध्ये, सेकंड 30 डेजच्या फेज मध्ये काय होतं, इथे हे फेज आहेत. ओके, सेकंड फेज मध्ये तुम्हाला 30 डेज मध्ये किती डेज द्यायचे होते, 7 तास याला द्यायचे होते. आणि त्या प्लस त्या व्यतिरिक्त 2 तास कुठे द्यायचे होते, तुम्हाला टेस्ट सिरीजला द्यायचे होते. म्हणजे 9 तास प्रिपरेशन दुसऱ्या फेज मध्ये करायचं होतं. आणि थर्ड फेज मध्ये विद्यार्थी मित्रांनो 7 तास तुम्हाला, 7 तास तुम्हाला तर या विषयांसाठी द्यायचे, त्या प्लस तुम्हाला 3 तास कुठे, पीवायक्यू, 3 तास कुठे, पीवायक्यू, टेस्ट सिरीज आणि अतिसंभाव्य प्रश्न. अतिसंभाव्य प्रश्न, अतिसंभाव्य प्रश्न म्हणजे पूर्ण तुम्हाला 10 तास द्यायचे. आणि आता तुम्ही म्हणाल विद्यार्थी मित्रांनो की आम्ही जॉब करतो, आम्ही वर्किंग आहोत, आमच्या घरात मुलं बाळ आहेत, आम्हाला पॉसिबल होत नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, डीएमईआर परत येणार नाही. आणि तुम्ही सांगाल की अरे बाबा माझं ऍडजस्ट होत नाहीये, मी कसं करू, हे एक्सक्यूज देऊन चालणार नाही. तुम्हाला काहीतरी सॅक्रिफाईस करावा लागेल, काहीतरी प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. आणि तुम्हाला काहीतरी काय करावं लागेल विद्यार्थी मित्रांनो, काहीतरी तुम्हाला तुमच्या रुटीन मध्ये चेंजेस करावे लागतील, तुमच्या लाईफ मध्ये चेंजेस करावं लागेल. तुम्हाला तुमच्या फॅमिलीला सांगावं लागेल की अरे बाबा, काय सांगावं लागेल, अरे बाबा मला थोड्या दिवसांसाठी, एक 75 दिवसांसाठी मला माझ्या आयुष्यातलं स्वप्न पूर्ण करायचंय. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त मी नाही तर माझ्या पूर्ण परिवाराने मला साथ द्यायची. एक 75 दिवसासाठी मला वेळ द्या, मला माझ्या आयुष्यात प्रयत्न करू द्या. माझं वय 35 आहे, माझं वय 38 आहे,
माझं वय 25 आहे, माझा हा पहिला अटेम्प्ट आहे, माझा हा शेवटचा अटेम्प्ट आहे, तो मला कसा द्यायचा आहे, बेस्ट ऑफ द बेस्ट द्यायचा आहे आणि मी माझं बेस्ट देणारच. ओके. मी तुम्हाला जाता जाता एक ब्युटिफुल कोट सांगून जातो, रख हौसला. अरे रख हौसला, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के कुछ समुंदर भी आएगा. रख हौसला, वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चल के कुछ समुंदर भी आएगा. यूं थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, यूं थक कर ना बैठ ए मंजिल के मुसाफिर, मंजिल भी मिलेगी और मिलने का मजा भी आएगा. येस विद्यार्थी मित्रांनो, मला गॅरंटी आहे तुम्ही जर अशा स्टेप्स फॉलो कराल, असे जे प्रिपरेशन स्ट्रॅटेजी फॉलो करा, तर 100ने 1001% तुम्ही येणाऱ्या DMER मध्ये घवघवीत यश मिळवाल. आणि ज्या दिवशी यश मिळवाल त्या दिवशी मला एक छोटासा फोन करा, एक मेसेज करा. मला तो खूप आनंद माझ्या गगनात सामावणार नाही विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. सर्व अपडेटसाठी सक्सेस करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती पोहोचवा. त्यांनी जर प्रिपरेशन स्टार्ट केलं नसेल तर त्यांना म्हणा आजपासूनच प्रिपरेशन स्टार्ट करा. कोणासाठी करा? स्वतःसाठी नका करू, बट तुमच्या आई वडिलांसाठी करा, तुमच्या आजी आजोबांसाठी करा, ज्यांनी तुमच्यासाठी आयुष्यात स्वप्न पाहिले त्यांच्यासाठी प्रिपेअर करा. थँक्यू व्हेरी मच.